हॅलो फ्रेंड्स, ऑसिलेशनच्या पार्ट 11 मध्ये आपले सर्वांचे स्वागत. ऑसिलेशनच्या म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशनच्या पार्ट 11 मध्ये जो टॉपिक आपल्याला बघायचा आहे तो आहे असा: जर एखादा पार्टिकल हा सब्जेक्टेड टू असेल ॲट द सेम टाइम टू सिंपल हार्मोनिक मोशन, मग अशा दोन सिंपल हार्मोनिक मोशन जर आपण एकत्र केल्या तर रिझल्ट मोशन कोणती पाहायला भेटते किंवा रिझल्ट मोशन मध्ये काय काय चेंजेस पाहायला भेटतात, तर ते आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. तर म्हणून आपल्या पार्ट 11 मध्ये जो टॉपिक बघायचा आहे त्या टॉपिकचं हेडिंग मी लिहून ठेवलं आहे: कंपोजिशन म्हणजे एकत्रीकरण. कंपोजिशन ऑफ टू सिंपल हार्मोनिक मोशन्स हॅव्हिंग सेम पिरियड अँड अलॉंग दी सेम पाथ. दोन सिंपल हार्मोनिक मोशन आहेत अशा ज्यांचा टाइम पिरियड सेम आहे, म्हणजे एक ऑसिलेशन पूर्ण करायला लागणारी वेळ ती दोन्ही मोशनसाठी सेम आहे आणि परत दोन्ही मोशन टेकिंग प्लेस अलॉंग द सेम पाथ आहे. म्हणजे दोन्ही मोशन असतील एक तर एक्स ॲक्सिसवर नाहीतर मग वाय ॲक्सिसवर. असं नसणार की एक एक्स आणि एक दुसरी वाय. दोन्ही मोशन जे असणार त्यांचा टाइम पिरियड सेम आहे आणि सोबतच त्यांचा पाथ सुद्धा सेम आहे. तर मग पहा, अशा दोन सिंपल हार्मोनिक मोशनचं आपल्याला पाहायचंय कंपोजिशन. पहा, जोही पार्टिकल परफॉर्म करतो आपली लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, अशा पार्टिकलचा पाथ नेहमी असतो स्ट्रेट लाईन, जो असतो आपला ए बी. तर ओ हा असतो आपला मिड पॉइंट. मग ओ असते मेन पोझिशन, तर ए आणि बी असतात एक्स्ट्रीम पोझिशन. मग सपोज पार्टिकलचं सध्या लोकेशन कुठं आहे, पोझिशन पीला. मग अशा पोझिशन पीला सपोज जे असतं पार्टिकल डिस्प्लेसमेंट एक्स, तर त्या एक्सचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला दोन मोशन घ्यायचे आहे. जो पार्टिकल आपला या ठिकाणचा आहे तो एकाच वेळेस दोन सिंपल हार्मोनिक मोशन दाखवतो. मग अशा पार्टिकलच्या डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन जर मला दाखवायचे झाले तर पहिल्या मोशनचं इक्वेशन मी दाखवू शकतो: x1 इज इक्वल्स टू a1 साइन ऑफ ओमेगा टी प्लस φ1. तर याला मी नाव देतो इक्वेशन नंबर 1. पहा, जो पार्टिकल फर्स्ट आहे त्याच्या डिस्प्लेसमेंटचं, जो पार्टिकलची जी पहिली मोशन आहे तिच्या डिस्प्लेसमेंट इक्वेशन मी दाखवलेलं आहे x1 इक्वल्स टू a1 साइन ऑफ ओमेगा टी प्लस φ1. दुसरी जी मोशन आहे तिचं इक्वेशन आहे x2 इक्वल्स टू a2 साइन ऑफ ओमेगा टी प्लस φ2. पहा, तुम्हाला पाहायला मिळेल की दोन्ही मोशनचा जो टाइम पिरियड सेम आहे. का बरं? ओमेगा आणि ओमेगा दोन ठिकाणी सेम आहे. जर ओमेगा सेम आहे, जर अँग्युलर व्हेलॉसिटी सेम आहे, तर नक्कीच टाइम पिरियड सेम आहे. सोबतच तुम्हाला दिसेल दोन्ही मोशनचा पाथ जो आहे तो एक्स ॲक्सिस आहे, कारण की x1 आणि x2 म्हणजे हे इंडिकेट करतं की दोन्ही मोशन आहे टेकिंग प्लेस अलॉंग द एक्स ॲक्सिस. तर पहा, या ज्या दोन मोशन मी दाखवलेले आहे या दोन मोशन मध्ये टाइम पिरियड सेम आहे, कारण की ओमेगा सेम आहे. जर ओमेगा सेम तर टाइम पिरियड सेम. परत पाथ एकच आहे एक्स ॲक्सिस, फक्त फरक आहे तो अँप्लिट्यूड मध्ये. पहिल्या मोशन मध्ये अँप्लिट्यूड आहे a1, दुसऱ्या मोशन मध्ये अँप्लिट्यूड आहे a2. परत फेज मध्ये फरक आहे. हा जो इपोच ऑफ SHM आहे हा पहिल्या मोशनचा φ1 आणि दुसऱ्या मोशनचा काय φ2. तर पहा, ज्या दोन सिंपल हार्मोनिक मोशनचं आपल्याला पाहायचंय कंपोजिशन, अशा दोन सिंपल हार्मोनिक मोशन मी दाखवलेले आहे की ज्यांच्यामध्ये सेम आहे टाइम पिरियड टेकिंग प्लेस अलॉंग द सेम पाथ, सेम स्ट्रेट लाईन, बट हॅव्हिंग डिफरंट अँप्लिट्यूड अँड इनिशियल फेज. दोन्ही मोशनचा काय वेगळा आहे? अँप्लिट्यूड. दोन्ही मोशनचा काय वेगळा आहे? इनिशियल फेज. तर काय सेम आहे? पाथ सेम आहे आणि टाइम पिरियड सेम आहे. पहा, आता या दोन मोशनचं आपल्याला करायचंय कंपोजिशन. तर दोन मोशनचं जर आपण एकत्र एक इक्वेशन बनवलं तर ते इक्वेशन बनतं रिझल्टंट डिस्प्लेसमेंटचं. तर मी हेडिंग लिहितो पहिलं, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. दोन्ही मोशनला जर मी एकत्र आणलं तर मिळणारं इक्वेशन बोलतं एक्सचं, जे आहे आपलं रिझल्टंट डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन. ते आता मला मिळवायचं आहे. तर पहा, दोन डिस्प्लेसमेंटची जर ॲडिशन घेतली, आपण वेक्टर सम घेतली, तर बनतं आपण रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. तर इक्वेशन 1 ला आणि 2 ला ॲड करा तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट बनतं x इक्वल्स टू x1 प्लस x2. आता x1 ची व्हॅल्यू पूर्ण पुट करा, x2 व्हॅल्यू पूर्ण पुट करा. ते इक्वेशन बनतं एक्सचं a1 साइन ऑफ
ओमेगा टी प्लस फाय 1. सिमिलरली A2 साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय 2. आता काही नाही, यामध्ये साइन ऑफ ए प्लस बी नुसार याला एक्सपांड करा, तसंच इथं साइन ऑफ ए प्लस बी नुसार एक्सपांड करा. तर इक्वेशन बनतं पहिलं x इक्वल्स टू A1 साइन ऑफ ओमेगा टी इंटू कॉस ऑफ फाय 1 प्लस आता होईल कॉस ऑफ ओमेगा टी इंटू साइन ऑफ फाय 1. काय केलं आपण, याला एक्सपांड केलं साइन ऑफ ए प्लस बी नुसार. काय असतं फॉर्म्युला, साइन ऑफ ए इंटू कॉस ऑफ बी प्लस कॉस ऑफ ए इंटू साइन ऑफ बी. इथं ए म्हणजेच ओमेगा टी आहे आणि बी म्हणजेच कोणी आपला फाय 1. मग साइन ऑफ ए प्लस बी नुसार याला एक्सपांड केलेलं मी, तर एकदा होईल साइन ऑफ ए इंटू कॉस ऑफ बी, मग होईल कॉस ऑफ ए इंटू साइन ऑफ बी. सेम इथंही एक्सपान्शन घेतलं तर काय पाहायला भेटेल, A2 सोबतच आपण काय करतोय, सोबतच सॉरी या ठिकाणी आपल्याला A1 न मल्टिप्लाय करायचं आहे. या ठिकाणी A1 न आत मल्टिप्लाय करा, ते क्वेश्चन बोलतो A1 कॉस ऑफ ओमेगा टी इंटू साइन ऑफ फाय 1. सेम या ठिकाणी सुद्धा करा, A2 न मल्टिप्लाय करून घ्या आणि एक्सपान्शन घ्या, साइन ऑफ ए इंटू कॉस ऑफ बी, परत A2 न मल्टिप्लाय करा, मग होईल कॉस ऑफ ए इंटू साइन ऑफ बी आणि बी म्हणजेच या ठिकाणी कोण आहे फाय 2. आता मला सांगा, या दोन टर्म जर मी जवळजवळ घेतल्या आणि या दोन टर्म जवळजवळ घेतल्या, ती यांच्यामध्ये कॉमन निघतं साइन ओमेगा टी आणि यांच्यामध्ये कॉमन निघतं कॉस ओमेगा टी. जर मी साइन ओमेगा टी आणि कॉस ओमेगा टी कॉमन काढलं तर क्वेश्चन म्हणतं काय, कॉमन काढतो मी साइन ऑफ ओमेगा टीला, साइन ऑफ ओमेगा टीला कॉमन काढलं तर उरलं A1 कॉस ऑफ फाय 1 प्लस इथे A2 कॉस ऑफ फाय 2. सेम केस इथेही मला कॉमन काढायचे कोणाला, कॉस ऑफ ओमेगा टीला. जर मी कॉस ओमेगा टीला कॉमन काढलं तर आत काय उरलं, A1 साइन ऑफ फाय 1 प्लस A2 साइन ऑफ फाय 2. आता हे जे इक्वेशन आलेलं आहे, या इक्वेशनला मी नाव देतो इक्वेशन नंबर 3. आणि या इक्वेशन 3 मध्ये मला या दोन ब्रॅकेटच्या ऐवजी काहीतरी व्हॅल्यू पुट करायची आहे. तर ती काहीतरी व्हॅल्यू काय असणार, तर लेट मध्ये मी मेन्शन करतो, लेट जी पहिली ब्रॅकेट आहे A1 कॉस ऑफ फाय 1 प्लस A2 कॉस ऑफ फाय 2 च्या ऐवजी मला पुट करायचे आर कॉस डेल्टा. आणि सेकंड ब्रॅकेट जी आहे A1 साइन ऑफ फाय 1 प्लस A2 साइन ऑफ फाय 2 च्या ऐवजी मला पुट करायचंय आर साइन डेल्टा. या इक्वेशनला मी नाव देतो इक्वेशन नंबर 4 आणि याला मी नाव देतो इक्वेशन नंबर 5. पहा, काही नाही, दोन डिस्प्लेसमेंटची जर घेतली आपण वेक्टर सम तर बनतं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. हा आपला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन म्हणजे कंपोजिशन ऑफ टू एसएचएम. काय सांगतं आपल्याला, दोघांची सम घ्या तर बनतं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. मग x1 x2 मी पुट केली, साइन ऑफ ए प्लस बी नुसार एक्सपांड केलं, दोघांमध्ये कॉमन काढलं साइन ओमेगा टी, दोघांमध्ये कॉमन काढलं कॉस ओमेगा टी. ही जी ब्रॅकेट आली किंवा ही जी ब्रॅकेट आली, या ब्रॅकेटला मी नाव दिलं आर कॉस डेल्टा आणि या ब्रॅकेटला मी नाव दिलं आर साइन डेल्टा. आता मला काय करायचंय, मी या ठिकाणी रेस करतोय, जी इक्वेशन 4ची आणि 5ची व्हॅल्यू आहे ती मला या इक्वेशन 3 मध्ये पुट करायची आहे. सो पुट इन इक्वेशन 3. तर मग इक्वेशन म्हणतो एक्सचं काय, पहा या ठिकाणी साइन ओमेगा टी आहेच आणि ही जी ब्रॅकेट आपली A1 कॉस ऑफ फाय 1 प्लस A2 कॉस ऑफ फाय 2 च्या ऐवजी आपल्याला काय सबस्टिट्यूट करायचंय, आर कॉस डेल्टा. सांगतो पुढे आर काय डेल्टा काय. सेम इथे ये कॉस ओमेगा टी आणि ही जी ब्रॅकेट आहे A1 साइन ऑफ फाय 1 प्लस A2 साइन ऑफ फाय 2 च्या ऐवजी पुट करायचंय आर साइन डेल्टा. आता थोडं मी इक्वेशन रिअरेंज करतो, x इक्वल्स टू हे आर समोर घेऊन टाकतो, हे आर समोर होईल तर होईल साइन ऑफ ओमेगा टी इंटू कॉस ऑफ डेल्टा. हे आर पुढे घेऊन टाका तर होईल कॉस ऑफ ओमेगा टी इंटू साइन ऑफ डेल्टा. मग आता पहा, ज्या प्रकारे आपण या ब्रॅकेटचं एक्सपान्शन दाखवलं हे, तसंच मला आता उलट करता येईल. मला असं म्हणता येईल, हे जे आहे ते एक्सपान्शन आहे या इक्वेशनचं
आणि या इक्वेशनला मी नाव देतो इक्वेशन नंबर 6, इक्वेशन नंबर 6. पहा काही नाही, आपण यामध्ये या ठिकाणी पुट केलं आर कॉस डेल्टा आणि या ठिकाणी पुट केलं आर साइन डेल्टा. हे मागचं आर मग जे आहे समोर घेतलं, मागचं आर मग समोर घेतलं, तर मला दिसतंय जर मी या इक्वेशनचं एक्सपान्शन असं घेऊ शकतो तर सेम हे जे एक्सपान्शन आहे ते मला आहे याचं असं म्हणता येईल. पहा बरं, साइन ऑफ ए प्लस बीला एक्सपांड केलं तर काय होईल, साइन ऑफ ए इंटू कॉस ऑफ बी प्लस आर ना जर मल्टिप्लाय केलं परत आर न मल्टिप्लाय केलं होईल आर कॉस ऑफ ए इंटू साइन ऑफ बी, म्हणजेच काय होईल साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. आता यामध्ये ए कोण आहे ओमेगा टी आणि बी कोण आहे डेल्टा. आता मला तुम्हाला हे सांगायचंय, हे जे इक्वेशन मला मिळालेलं आहे त्याला मी करतो स्क्वेअर बॉक्स. स्क्वेअर बॉक्स मी का करतोय, कारण की हे आहे माझं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इक्वेशन. पहा जशा या दोन होतात अलग अलग मोशन, त्या दोन मोशनची जर मी एक मोशन तयार केली तर ती आहे माझी रिझल्टंट मोशन. मग पहा बरं, रिझल्टंट मोशन मध्ये मला तोच टाइम पिरियड पाहायला भेटतोय. जर इथं ओमेगा ओमेगा आणि कायम राहिलं ओमेगा, आधी हे सांगतो मला ज्या फॉर्म मध्ये हे इक्वेशन होते त्याच फॉर्म मध्ये हे सुद्धा इक्वेशन आहे. मग मला असं म्हणता येईल दोन सिंपल हार्मोनिक मोशनला जर मी एकत्र आणलं तर रिझल्ट मोशन सुद्धा सिंपल हार्मोनिक मोशनच आहे. ज्या फॉर्म मध्ये हे दोन इक्वेशन होते त्याच फॉर्म मध्ये हे इक्वेशन आहे. याचा अर्थ हा क्लिअर झाला की दोन एसएचएम ला जर एकत्र केलं तर नवीन मोशन काही वेगळी नाही पाहायला भेटत, आपल्याला तीच मोशन पाहायला भेटते जी आहे एसएचएम. मग आता काय पहा, इथं टाइम पिरियड होता जो तोच टाइम पिरियड इथं कायम आहे. जर टाइम पिरियड बदलला असता तर ओमेगा ओमेगाच्या ऐवजी व्हॅल्यू आली असती वेगळी, पण जर ओमेगा ओमेगा कायम आहे याचा अर्थ रिझल्ट मोशन सुद्धा आपलं एक ऑसिलेशन पूर्ण करते त्याच वेळेत ज्या वेळेमध्ये या दोन मोशन पूर्ण व्हायच्या. आता परत पहा, रिझल्ट मोशन सुद्धा एकाच ऍक्सिसवर आहे जे आहे एक्स. मग रिझल्ट मोशनचा टाइम पिरियड सेम आहे, पाथ सेम आहे, फक्त बदलला. जो एम्प्लिट्यूड A1 A2 होता तो आला आर आणि जो इनिशियल फेज होता φ1 φ2 तो आला डेल्टा. पहा मी सांगू शकतो ही जी आपली मोशन तयार झाली रिझल्टंट सांगायचं, रिझल्ट मोशन इज ऑल्सो सिंपल हार्मोनिक मोशन हॅव्हिंग सेम पिरियड टेकिंग प्लेस अलॉंग द सेम पाथ बट रिझल्टंट एम्प्लिट्यूड इज आर अँड रिझल्टंट इनिशियल फेज इज डेल्टा. पहा इक्वेशन 1 ला आणि 2 ला जर मी ऍड केलं तर इक्वेशन बनलं सहावं इक्वेशन मध्ये आपली रिझल्ट मोशन आहे. रिझल्ट मोशन मध्ये आपल्याला टाइम पिरियड तोच पार भेटतो आणि पाथ तोच पार भेटतो, फक्त बदलला एम्प्लिट्यूड आणि बदलला इनिशियल फेज. तर आता जर तुम्हाला म्हटलं रिझल्ट मोशनचा कॅल्क्युलेट करा एम्प्लिट्यूड आणि इनिशियल फेज, तर मग कसा करायचा, तर माझं सेकंड हेडिंग आहे. हे हेडिंग होतं फर्स्ट की ज्यामध्ये आपण काढला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट फॅक्टर. आता मला हवा आहे हा रिझल्ट एम्प्लिट्यूड. की जो A1 A2 होता तर त्या A1 A2 ला आता आपण रिप्लेस केलंय बाय सिम्बॉल कोणता आर. तर मला आर ची किंमत आता काढायची आहे. तर माझं सेकंड हेडिंग मी लिहून ठेवलंय रिझल्टंट एम्प्लिट्यूड. तर पहा जर मला किंमत हवी असेल आर ची तर त्यासाठी मला इक्वेशन 4 ला आणि 5 ला काय करावं लागेल, मला या इक्वेशनचं आणि या इक्वेशनचं घ्यावं लागेल स्क्वेअरिंग आणि ॲडिंग. स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन 4 and 5. तर काय होईल, जर मी या साईडचा स्क्वेअर दाखवला तर तो होईल आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस होईल आर स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा. पहा मी काय केलं, मला इक्वेशन 3 4 ला आणि 5 ला स्क्वेअर करून ऍड करायचे. तर स्क्वेअर होईल आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा, इथे होईल आर स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा आणि दोघांची होईल ऍडिशन. तसंच इकडे होईल. तर पहिली ब्रॅकेट काय आपली A1 cos of φ1 प्लस A2 cos of φ2 चा होईल होल स्क्वेअर आणि प्लस सेकंड ब्रॅकेट काय आपली ही A1 sin of φ1 प्लस A2 sin of φ2 चा स्क्वेअर. तर पहा जर मी या ठिकाणी कॉमन काढलं आर स्क्वेअरला, दोन टर्म मध्ये जर कॉमन काढलं आर स्क्वेअर तर आतमध्ये काय उरतं साइन स्क्वेअर डेल्टा प्लस कॉस स्क्वेअर डेल्टा. त्याची व्हॅल्यू काय असते 1. तर ती 1 व्हॅल्यू मी नाही घेतली तरी चालते. तर समोर फक्त उरलं आर स्क्वेअर. काय झालं कळतं मला, यामध्ये मी कॉमन काढलं आर स्क्वेअर तर जे आतमध्ये उरतं ते उरतं साइन स्क्वेअर डेल्टा प्लस कॉस स्क्वेअर डेल्टा, त्याची व्हॅल्यू काय असते 1. आता मला याला ए प्लस बी होल स्क्वेअर नुसार करायचं एक्सपांड. पहा ए
प्लस बी असं याला म्हणता येईल आणि त्याचा आला होल स्क्वेअर. नुसार जर मी एक्सपान्शन घेतलं तर एक्सपान्शन काय पाहायला भेटतं पहा. फर्स्ट टर्म कोणती आपली a1 स्क्वेअर कॉस स्क्वेअर phi1 हा झाला फर्स्ट टर्मचा स्क्वेअर. सोबत सेकंड टर्मचा स्क्वेअर होईल a2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर phi2 प्लस दोन्ही पदाची काय होईल दुप्पट मीन्स ट्वाइस a1 a2 कॉस ऑफ phi1 इंटू कॉस ऑफ phi2. पहा मी काय केलं a प्लस बी होल स्क्वेअरनुसार याचं घेतलं एक्सपान्शन. काय फॉर्म्युला असतो आपला a प्लस बी होल स्क्वेअरचा फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर आणि प्लस दोन्ही टर्मची काय होईल ट्वाइस व्हॅल्यू. तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर होईल a1 स्क्वेअर कॉस स्क्वेअर phi1 a2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर phi2 प्लस ट्वाइस ऑफ काय होईल दोघांची व्हॅल्यू म्हणजे ट्वाइस a1 a2 जवळ घेतलं कॉस phi1 कॉस phi2 जवळ घेतलं. तसंच इथेही मला एक्सपान्शन घ्यावं लागेल. तर पहा फर्स्ट टर्मचा स्क्वेअर होईल a1 स्क्वेअर साइन स्क्वेअर phi1 a2 स्क्वेअर साइन स्क्वेअर phi2 प्लस ट्वाइस a1 a2 साइन ऑफ phi1 इंटू साइन ऑफ phi2. पहा इथे मी तेच केलं. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर होईल a1 स्क्वेअर साइन स्क्वेअर phi1 a2 स्क्वेअर साइन स्क्वेअर phi2 आणि दोघांची होईल दुप्पट ट्वाइस a1 a2 साइन ऑफ phi1 phi2. आता पहा परत जसं आपण या ठिकाणी कॉमन काढलं होतं आर स्क्वेअरला आणि साइन स्क्वेअर डेल्टा प्लस कॉस स्क्वेअर डेल्टाला म्हटलं होतं 1. तसंच जर मी या दोन टर्म जवळ घेतल्या तर यांच्यामध्ये कॉमन निघतं a1 स्क्वेअर जे उरतं साइन स्क्वेअर phi1 प्लस कॉस स्क्वेअर phi1 ची व्हॅल्यू काय होईल 1. इथे तेच होईल a2 स्क्वेअर कॉमन काढा तर होईल साइन स्क्वेअर phi2 प्लस कॉस स्क्वेअर phi2 ची किंमत 1 आणि इथं कॉमन निघतं ट्वाइस a1 a2 तर जे उरतं ते आपण लिहून टाकू. तर पहा आर स्क्वेअर इक्वल्स टू काय उरेल इथं उरलं फक्त a1 स्क्वेअर आणि बाकी फॅक्टरची व्हॅल्यू 1. इथं उरलं फक्त a2 स्क्वेअर बाकी फॅक्टरची व्हॅल्यू 1. इथे कॉमन काढतो मी ट्वाइस a1 a2 आता आत उरलं कॉस phi1 कॉस phi2 प्लस साइन ऑफ phi1 साइन ऑफ phi2. पहा इथे कॉमन काढलं a1 स्क्वेअर तर जे साइन स्क्वेअर phi1 कॉस स्क्वेअर phi1 उरतं ब्रॅकेटमध्ये त्याची व्हॅल्यू 1 असणार. इथं कॉमन काढलं मी a2 स्क्वेअर तर जे उरतं ब्रॅकेटमध्ये त्याची व्हॅल्यू सुद्धा काय असणार 1 आणि इथं कॉमन काढलं मी ट्वाइस a1 a2 ला तर आत उरलं कॉस ऑफ phi1 कॉस ऑफ phi2 प्लस साइन ऑफ phi1 साइन ऑफ phi2. पहा बरं आता मला असं म्हणता येईल का हे आहे एक्सपान्शन कॉस ऑफ a मायनस बीचं. पहा मला लिहिता येतं की या ठिकाणी हे जे एक्सपान्शन आहे सॉरी आता या ठिकाणी ट्वाइस a1 a2 तर आहेच. मला असं म्हणता येईल की हे आहे एक्सपान्शन कॉस ऑफ a मायनस कॉस ऑफ बीचं. आता या ठिकाणी a म्हणजेच phi1 आहे आणि b म्हणजेच कोणी phi2. कॉस a मायनस बीचा फॉर्म्युला असतो कॉस ऑफ a इंटू कॉस ऑफ b प्लस साइन ऑफ a इंटू साइन ऑफ b. तर असं म्हणता येईल मला हे जे आहे एक्सपान्शन ते आहे या फॉर्म्युल्याचं. आता मला किंमत हवी आहे आरची. हा आरचा स्क्वेअर आहे सो टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड तर आर स्क्वेअरचं स्क्वेअर कॅन्सल होईल आणि इकडचं सर्व होईल स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर ट्वाइस a1 a2 कॉस ऑफ phi1 मायनस phi2 आणि या इक्वेशनला मी नाव दो इक्वेशन नंबर 6. पहा या ठिकाणी मी काय केलं दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं तर आर स्क्वेअरचं निघतं आर एवढ्या टर्मचं निघू शकत नाही म्हणून त्याला आपण टाकलं स्क्वेअरमध्ये. तर स्क्वेअरमध्ये टाकलं a1 हे होईल a1 स्क्वेअर हे होईल a2 स्क्वेअर ट्वाइस a1 a2 कॉस ऑफ phi1 मायनस phi2. तर मला इक्वेशन नाव दिलेलं 7. हा आहे माझा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला. तर दिसतंय क्लिअर जो रिझल्टंट मोशनचा आहे ॲम्प्लिट्यूड आर त्याचा हा फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युला क्लिअर करतो की आरची किंमत फक्त a1 a2 डिपेंड नाही आहे फक्त a1 आणि a2 वर डिपेंड नाही आहे तर ती डिपेंड आहे ऑन एक्स्ट्रा फंक्शन कोणतं फेज डिफरन्स. पहा हा फेज होता इनिशियल मोशन पहिली हा मोशन दुसरी मग दोन्ही मोशनचा इनिशियल फेजचा जर आपण घेतला डिफरन्स तर त्याला म्हणतात फेज डिफरन्स. आता लक्षात ठेवा जो रिझल्ट मोशनचा आहे ॲम्प्लिट्यूड आर तो फक्त a1 आणि a2 डिपेंड नाही आहे तर तो डिपेंड आहे ऑन फेज डिफरन्स ऑफ टू सिम्पल हार्मोनिक मोशन. जर तुम्ही या फेज डिफरन्सच्या अलग अलग व्हॅल्यू पुट केल्या
ते पुढे आपल्याला पाहायचे आहे तर तुम्हाला अलग अलग केसमध्ये पाहायला भेटतं आरचं इक्वेशन. तर मी परत तुम्हाला सांगतो, हा माझा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. मी याला स्क्वेअर बॉक्स करतो. जे इक्वेशन आलं 7वं, तर ते इक्वेशन आहे माझा रिझल्टंट अँप्लिट्यूडचं. आता मला हवं आहे रिझल्ट इनिशियल फेज. तर मी एक वेळ हेरेज करणार. तर त्याआधी मी परत तुम्हाला सांगतो मी काय शिकवलं. पहा, पार्ट 11 मध्ये आपल्याला पाहायचं आहे कंपोजिशन ऑफ टू सिंपल हार्मोनिक मोशन हॅव्हिंग सेम पिरियड अँड अलॉंग द सेम पाथ. एखादा पार्टिकल जर एकाच वेळेस दोन सिंपल हार्मोनिक मोशन दाखवतो, अशा ज्यांचा टाइम पिरियड सेम आहे आणि पाथ सेम आहे. पाथ म्हणजे एक्स ॲक्सिस किंवा वाय ॲक्सिस. पाथ सेम आहे म्हणून x1 x2 आहे. टाइम पिरियड सेम आहे, फक्त फरक पडला ॲम्प्लिट्यूडमध्ये की जो डिफरंट आहे. ॲम्प्लिट्यूड इथं आहे A1, ॲम्प्लिट्यूड इथं आहे A2, फेज इथं आहे इनिशियल फेज φ1, इनिशियल फेज φ2. तर या ज्या दोन सिंपल हार्मोनिक मोशन मला दाखवायचे आहे त्यांचं हे इक्वेशन आहे की या इक्वेशनकडे पाहिलं तर क्लिअर होईल. दोघांचा टाइम पिरियड सेम आहे, पाथ सेम आहे, तर डिफरंट आहे ॲम्प्लिट्यूड आणि इनिशियल फेज. आता जर अशा दोन मोशनला मी एकत्र केलं तर मला पाहायला भेटतं रिझल्टंट मोशनचं इक्वेशन. सो मी हेडिंग लिहिलं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, की दोन डिस्प्लेसमेंट जर वेगवेगळे आपण ऍड केले तर बनतं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट एक्स. सो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट एक्स इज गिवन बाय टेकिंग द सम ऑफ टू डिस्प्लेसमेंट. x1 इक्वेशन पुट करा, x2 इक्वेशन पुट करा, साइन ऑफ a प्लस बी नुसार एक्सपांड केलं, तसंच सेम साइन ऑफ a प्लस बी नुसार एक्सपांड केलं. इथं a आहे ओमेगा टी, बी आहे φ1, इथं a आहे ओमेगा टी, बी आहे φ2. नंतर काय केलं मी या दोघांमध्ये कॉमन काढलं साइन ऑफ ओमेगा टीला, तर आत उरतं a1 कॉस ऑफ φ1, मग a2 कॉस ऑफ φ2. इथं कॉमन काढलं मी कॉस ओमेगा टीला, तर उरलं a1 साइन ऑफ φ1, a2 साइन ऑफ φ2. आता मी काय केलं पुढच्या स्टेपमध्ये, याला नाव देऊन टाकलं इक्वेशन नंबर 3. पुढच्या स्टेपमध्ये मी एवढ्या ब्रॅकेटच्या ऐवजी सबस्टिट्यूट केलं r कॉस डेल्टाला आणि या ब्रॅकेटच्या ऐवजी सबस्टिट्यूट केलं r साइन डेल्टाला. मग या दोनही व्हॅल्यू मी इक्वेशन 3 मध्ये पुट केल्या. सो पुट इन इक्वेशन 3. तर मी काय केलं, साइन ओमेगा टी होतच, च्या ऐवजी पुट केलं मी r कॉस डेल्टा, कॉस ओमेगा टी होतच, च्या ब्रॅकेटच्या ऐवजी पुट केलं मी r साइन डेल्टा. नंतर मागचा r पुढे घेतलं, तर दिसतंय मला हे जे आता आलेलं आहे दोघांमध्ये जर मी कॉमन काढलं r ला, तर जे उरतं ते आहे एक्सपान्शन या टर्मचं, हेच कोणाचं साइन ऑफ a प्लस बीचं. इथं b आता कोण आहे डेल्टा. तर दिसते मला जसे दोन इक्वेशन होते पहिले तसंच हे इक्वेशन आहे, म्हणजे फॉर्म एकच आहे, फक्त व्हॅल्यू बदललेल्या आहेत. काही व्हॅल्यू बदलल्या, काही सेम आहे. जसं की टाइम पिरियड सेम आहे, पाथ सेम आहे, x1 x2 च्या x झाला, तर बदलला ॲम्प्लिट्यूड जो a1 a2 च्या ऐवजी काय आला r, आणि बदलला फेज इनिशियल फेज ज्याला आपण इपोच ऑफ एसएचएम सुद्धा म्हणतो, φ1 φ2 च्या काय आला डेल्टा. तर मला सांगता येईल या इक्वेशनच्या खाली यायचं दिस इज द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ रिझल्टंट मोशन. And from this equation it is clear that resultant motion is also simple harmonic motion having the same period taking place along the same path but having resultant amplitude r and resultant initial phase delta. आता मला r आणि डेल्टा ची व्हॅल्यू करायची आहे, तर त्यासाठी माझं सेकंड रीडिंग आहे रिझल्टंट एम्प्लिट्यूड r. तर त्यासाठी मी काय केलं, या इक्वेशन 4 ला आणि 5 ला दोन्ही साईडचा स्क्वेअर घेऊन ऍड केलं, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग. तर यामध्ये कॉमन काढलं r स्क्वेअरला, तर जे उरेल त्याची व्हॅल्यू 1 असते. साइन स्क्वेअर डेल्टा प्लस कॉस स्क्वेअर डेल्टाची व्हॅल्यू 1 होऊन जाईल. याचं एक्सपान्शन केलं, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर, सेकंड टर्मचा स्क्वेअर आणि दोन्ही टर्मची ट्वाईस. सेम इथेही केलं. मग दोघांमध्ये कॉमन निघलं a1 स्क्वेअर, तर जे उरलं साइन स्क्वेअर φ1 प्लस कॉस स्क्वेअर φ1 सुद्धा परत काय असतं 1. a2 स्क्वेअर कॉमन काढलं, मग परत साइन स्क्वेअर φ2 कॉस स्क्वेअर φ2 ची किंमत काय असते 1. आणि सोबतच इथं मी कॉमन काढलं ट्वाईस a1 a2 ला, तर जे उरतं तो रिमेनिंग जो पार्ट आहे तो म्हणजे आपला फॉर्म्युला आहे, तो एक्सपान्शन आहे कोणाचं, कॉस ऑफ a मायनस बीचं. मग मला किंमत हवी r स्क्वेअरची. सो टेकिंग स्क्वेअर रूट याचं निघू शकत नाही म्हणून टाकलं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. तर मला असं म्हणता येईल धिस इज द इक्वेशन फॉर रिझल्टंट एम्प्लिट्यूड. अँड फ्रॉम दिस इक्वेशन इज क्लिअर दॅट रिझल्टंट एम्प्लिट्यूड डिपेंड्स ऑन a1 a2 also phase difference of two simple harmonic motion. आता आपल्याला पाहायचंय रिझल्टंट इनिशियल फेजचं इक्वेशन. तर त्यासाठी
मी हा सुरुवातीचा थोडा पार्ट इरेज करतो. जर मला आता डेल्टाचं इक्वेशन हवं आहे इथपर्यंत इरेज करतो मी. मला इक्वेशन 4चं आणि 5चं काम पडणार आहे. तर माझं तिसरं रिडिंग मी लिहून ठेवतो आता. रिझल्टंट इनिशियल फेज जो आपला काय असणार आहे डेल्टा. तर रिझल्टंट इनिशियल फेज आपल्याला डेल्टा हवा असेल तर तो कसा मिळणार? काहीच नाही. इक्वेशन 5ला 4 ने डिवाइड करा. सो डिवाइडिंग इक्वेशन 5/4. डिवाइडिंग इक्वेशन 5/4. जर इक्वेशन 5ला 4 ने मी डिवाइड केलं तर काय होईल? अलीकडे टर्म ज्या आहेत त्या दिली आपण आर साइन डेल्टा डिवाइड बाय होईल आर कॉस डेल्टा आणि समोर होईल आधी ही लिहावं गेलं आपल्याला A1 साइन ऑफ phi1 प्लस A2 साइन ऑफ phi2 डिवाइड बाय A1 कॉस ऑफ phi1 प्लस A2 कॉस ऑफ phi2 म्हणजे ही टर्म. आता पहा यामध्ये आर आर कॅन्सल होऊन जाईल आणि साइन अपॉन कॉस म्हणजे काय असतं आपलं टॅन. तर टॅन ऑफ डेल्टा तर आपल्याला सेम इक्वेशन लिहावं लागेल हे A1 साइन ऑफ phi1 प्लस A2 साइन ऑफ phi2 तस A1 कॉस ऑफ phi1 प्लस A2 कॉस ऑफ phi2. तर phi1 phi2 आपल्याला माहिती आहे दोन्ही मोशनची इनिशियल फेज आहे. आता या साईडला असणारा टॅन तिकडे शिफ्ट करता होईल टॅन इनवर्स. तर मग इकडे फक्त उडतो डेल्टा. सो डेल्टा इक्वल्स टू विल टॅन इनवर्स ऑफ आपलं पूर्ण इक्वेशन हे A1 साइन ऑफ phi1 प्लस A2 साइन ऑफ phi2 अपॉनला A1 कॉस ऑफ phi1 प्लस A2 कॉस ऑफ phi2 आणि या इक्वेशनला मी नाव देतो इक्वेशन नंबर 8 आणि याला करतो स्क्वेअर बॉक्स कारण की हे आहे माझं रिझल्टंट इनिशियल फेजचं इक्वेशन. तर पहा रिझल्टंट इनिशियल फेज कुठे आहे आपला? जी ही आहे आपली ही आहे रिझल्टंट मोशन आणि रिझल्टंट मोशनचा जसा हा होता रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड त्याचं इक्वेशन आपण केलं डिराइव्ह. तसाच रिझल्टंट मोशनचा डेल्टा आहे इनिशियल फेज तर त्याचा आपण फॉर्म्युला केलेला आहे डिराइव्ह. कसा केला डिराइव्ह तो परत सांगतो एक वेळ. या इक्वेशन 5ला मी इक्वेशन 4 केलं डिवाइड. इक्वेशन 5ला इक्वेशन 4 डिवाइड केलं तर दिस अपॉन दिस मध्ये आर आर कटलं. मग साइन अपॉन कॉसला म्हटलं मी टॅन परत इकडचं टॅन तिकडे शिफ्ट केलं तर झालं टॅन इनवर्स ऑफ हे इक्वेशन आहे आपल्या रिझल्टंट इनिशियल फेजचं. आता आपल्याला स्पेशल केसेस पाहायचे आहेत. स्पेशल केसेस कशा बनणार? हा जो आहे आपला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला तर दिसते मला की रिझल्ट ॲम्प्लिट्यूड कशावर डिपेंड आहे? phi1 आणि phi2च्या डिफरन्सवर. मग आपल्याला क्वेश्चन येतो डिस्कस करा अनालिटिकली कंपोजिशन ऑफ टू सिंपल हार्मोनिक मोशन. सोबतच म्हणतात ते फॉर्म्युला डिराइव्ह करा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा रिझल्ट इनिशियलचा फेजचा आणि रिझल्ट ॲम्प्लिट्यूड काय असेल अलग अलग 3 केसमध्ये कशा एकदा phi1 मायनस phi2 च्या असते 0 डिग्री एकदा असते 90 डिग्री आणि एकदा असते 180 डिग्री. तर त्या 3 केसेस आता आपल्याला बघायच्या आहेत. तर मी हे सर्व या साईडचं इरेज करतो. हे इक्वेशन नोट करा आणि या इक्वेशनचा पुढे आपल्याला वापर करायचा आहे. तर मग आता मी हे सर्व इरेज करतो एक वेळ. आपला हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. हा रिझल्टंट डिस्प्लेसमेंटचा आहे हा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा आहे आणि हा आहे रिझल्टंट इनिशियल फेजचा. आता मला आरच्या अलग अलग 3 केसमध्ये व्हॅल्यू बघायच्या आहे. तर मी या सर्व गोष्टी आता इरेज करतो. पहा तुम्हाला एखादा पॉईंट जर कळला नसेल तुम्ही त्याला पॉज करू शकता मागे पुढे घेऊ शकता. आता आपल्याला जो टॉपिक बघायचा आहे तो असणार असा की जो नुकताच फॉर्म्युला आपण डिराइव्ह केला आरचा तो मी आधी एक वेळ मेन्शन करतो. पहा जो आरचा फॉर्म्युला आपण डिराइव्ह केला तो होता असा आर इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस ट्वाइस A1 A2 कॉस ऑफ phi1 मायनस phi2 आणि याला मी नाव देतो इक्वेशन सध्या आता 1. आता या नवीन केसेसमध्ये नाव दिलं 1. आता स्पेशल केसमध्ये केस पहिली अशी 3 केसेस पाहायचे आहे. इफ जो आपला फेज डिफरन्स आहे म्हणजे कोणता
φ1 मायनस φ2 इज इक्वल्स टू असेल 0 डिग्री किंवा 0 रेडियन. देन काय होईल? देन मग काय होईल? काहीच नाही. तुम्हाला या वरच्या इक्वेशनमध्ये φ1 मायनस φ2 व्हॅल्यू पुट करायची आहे 0 डिग्री. देअरफॉर इक्वेशन फॉर्म येईल r इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 आणि कॉस ऑफ मी पुट करतो 0 डिग्री. आपल्याला माहित असेल हवं कॉस 0 ची किंमत नेहमी असते 1. कॉस 0 ची किंमत 1 असते. लागलं असते मी तर कोसाइन सर्कल ड्रॉ करतो. पहा हे आहे आपलं कोसाइन सर्कल. म्हणजे कॉसच्या व्हॅल्यू घ्यायच्या कशा? कॉस ऑफ थिटा इथे व्हॅल्यू असते 0 डिग्री, इथे असते 90 डिग्री, इथं असते 180 डिग्री, इथं असते 270 डिग्री आणि इथंच पूर्ण होते डिग्रीमध्ये 360 डिग्री 360 डिग्री. कॉस 0ची व्हॅल्यू असते 1 आणि 1च्या ऑपोजिट साईडला नेहमी लिहायचं -1 आणि इथं लिहून टाकायचं 0 0. मग याचा अर्थ असा हा झाला कॉस 0 म्हटलं की व्हॅल्यू काय पकडायची 1 किंवा कॉस 360 म्हटलं तरी व्हॅल्यू काय पकडायची 1. कॉस 90 म्हटलं 0 आणि कॉस 270 म्हटलं 0 पण कॉस 180 म्हटलं तर काय असतं -1. जर आता दोन्ही मोशनच्या फेजचा डिफरन्स असेल 0 त्याचा अर्थ हा निघतो दोन्ही मोशन आर इन फेज आहे. जर फेज डिफरन्स असेल 0 त्याचा अर्थ हा निघतो की दोन्ही मोशन आर इन द सेम फेज आहे. मग अशा केसमध्ये आपण व्हॅल्यू पुट केली कॉस 0 ची 1 तर इक्वेशन काय बनतं? देअरफॉर r इज इक्वल्स टू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 इंटू कॉस 0 असतो 1. आता यानं 1 ला मल्टिप्लाय केलं तर तेच राहील आणि मला असं म्हणता येईल की हे जे आता त्या ठिकाणी उरलेलं आहे ते एक्सपान्शन आहे a प्लस बीच्या होल स्क्वेअरचं. तर इथं a आणि b कोण आहे? a म्हणजेच a1 आणि b म्हणजेच कोण? a2. पहा फर्स्ट टर्मचा स्क्वेअर होईल, सेकंड टर्मचा स्क्वेअर होईल आणि दोघांची होईल ट्वाइस. आता मला कळलं की हे एक्सपान्शन आहे याचं. आता स्क्वेअर रूट सोबत स्क्वेअर काय होईल? कॅन्सल. मग अशा केसमध्ये तुम्हाला इक्वेशन घेता येतं डायरेक्ट छोटंसं इक्वेशन आरचं a1 प्लस a2. तर हा फॉर्म्युला तुम्ही केव्हा वापरायचा? जर तुम्हाला माहिती आहे फेज डिफरन्स काय 0. आता त्यात परत एक कंडिशन इफ a1 आणि a2 सारखं असेल त्याला आपण a म्हणायचं तर मग अशा केसमध्ये आपलं इक्वेशन काय बनतं आरचं? देअरफॉर r इज इक्वल्स टू विल a प्लस a दॅट इज r इज इक्वल्स टू विल ट्वाइस a. तर हा एक फॉर्म आपल्याला पाहायला भेटतो. पहा हा जो भला मोठा फॉर्म्युला आहे हा तुम्ही शॉर्ट करून वापरू शकता एवढा. पण त्यासाठी हा जो फेज डिफरन्स आहे हा किती असायला हवा? 0. जर तोच फेज डिफरन्स 0 आपण या ठिकाणी पुट केला तर कॉस 0 होईल 1. मग हे याला 1 ला मल्टिप्लाय केलं तर तेच राहील. ते एक्सपान्शन आहे याचं स्क्वेअर रूट कॅन्सल झालं तर इक्वेशन उरलं हे. मग हे इक्वेशन तुम्ही वापरू शकता. एवढ्या मोठ्या इक्वेशनच्या ऐवजी हे इक्वेशन सोपं आहे वापरणं. पण हे केव्हा पण वापरायचं का? नाही. हे अशाच वेळेस वापरा जेव्हा फेज डिफरन्स काय आपला 0. त्यात परत सांगितलं की दोन्ही मोशनचा सारखा आहे ॲम्प्लिट्यूड तर a1 a2 ला आपण एस म्हणू. मग a प्लस a ट्वाइस a एवढा अजून फॉर्म्युला तुमचा बनतो शॉर्ट. मग याला मी लागलंच तर नाव देतो इक्वेशन नंबर a. आता ही होती आपली केस फर्स्ट. आता मी घेतो केस सेकंड. केस सेकंडमध्ये इफ तुमचा फेज डिफरन्स आहे 90 डिग्री किंवा रेडियनमध्ये घेतलं तर π/2 रेडियन. तर 90 डिग्री घ्या, π/2 रेडियन घ्या, अर्थ एकच आहे. परत आता तुम्हाला काय करायचं आहे? याची ही व्हॅल्यू इथं पुट करायची आहे. पुट करा इन इक्वेशन 1. सो पुट इन इक्वेशन 1. पुट इन इक्वेशन 1. मी थोडं अलीकडे लिहितोय कारण की माझी तिसरी केस बसली पाहिजे. मी हे खोडून टाकतो एवढं. सो पुट इन इक्वेशन 1. पुट इन इक्वेशन 1. तर पुट केल्यानंतर काय होईल? मग इथे पुट करा याची व्हॅल्यू 90 डिग्री. देअरफॉर r इज इक्वल्स टू विल इक्वेशन स्क्वेअर ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 कॉस ऑफ होऊन जाईल 90. कॉस 90 काय असतं? 0. मग 0 व्हॅल्यू टाकली तर 0 इंटू समथिंग 0. ते इक्वेशन फक्त उरतं एवढं. लागलं असं दाखवून देऊ आपण. a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 आणि कॉस 90 काय असतं? 0. 0 इंटू समथिंग 0. मग अशा वेळेस फक्त व्हॅल्यू उरते.
आता 0 नाही घेतलं तरी चालतो. आता याचं मात्र स्क्वेअर रूट निघू शकत नाही. याला मी नाव देतो इक्वेशन बी. परत त्यामध्ये केस इफ A1 A2 जर सारखं पकडलं तर दोन्ही ॲम्प्लिट्यूड जर सारखे पकडले तर काय चेंजेस पाहायला भेटतात. इथं होईल ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि याला म्हणता येईल ट्वाईस ए स्क्वेअर. स्क्वेअर रूटमध्ये ट्वाईस ए स्क्वेअरचं रूट निघतं ए, रूट 2 निघत नाही तेव्हा असंच. तर आपल्याला एवढं शॉर्टमध्ये इक्वेशन घेता येतं. पहा एवढा मोठा फॉर्म्युला वापरण्याने तुम्ही एवढा वापरू शकता. त्यासाठी तुमचा फेअर डिफरन्स किती असणं आवश्यक आहे 90 डिग्री. तर फेअर डिफरन्स 90 या ठिकाणी मी पुट केला तर कॉस 90 असतं 0, 0 इंटू समथिंग 0. मग याचं मात्र स्क्वेअर रूट निघत नाही. याला नाव दिलं मी इक्वेशन नंबर बी. या फॉर्म्युलापेक्षा हा शॉर्टमध्ये आहे म्हणजेच ही दुसरी स्पेशल केस आहे ज्यावेळेस फेअर डिफरन्स काय असतो 90 डिग्री. परत A1 A2 ला जर मी ए लिहिलं तर ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होईल ट्वाईस ए स्क्वेअर. ए स्क्वेअरचं रूट निघतं ए, रूट 2चं निघत नाही तर आरचा फॉर्म्युला होतो रूट 2a. आता तिसरी केस आहे शेवटची. इफ φ1 मायनस φ2 ची किंमत आहे 180 डिग्री किंवा पाय रेडियन. जर आता आपला फेज डिफरन्स 0 होता तेव्हा काय झालं पाहिलं, 90 होता तेव्हा काय झालं पाहिलं. आता तोच फेज डिफरन्स आपला किती आहे 180 डिग्री आहे. तर असं म्हणता येईल आपल्या दोन वेव्ह आहेत आउट ऑफ फेज. सो पुट इन इक्वेशन 1 या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट करा. या 1 इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट करा. φ1 मायनस φ2 ची 180 डिग्री. देअरफॉर इक्वेशन काय बनतं आर इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर ट्वाईस A1 A2 कॉस ऑफ पाय रेडियन म्हणा किंवा डिग्रीमध्ये 180 डिग्री. तर आपल्याला माहिती आहे कॉस 180 काय असतं -1. जसं कॉस 0 ला 1 मी पुट केलं होतं, कॉस 90 ला पुट केलं होतं, तसं कॉस 180 काय असतं -1. जर मी पुट केलं -1 तर काय होईल तर व्हॅल्यू पुट करतो मी त्याची -1. -1 याला मल्टिप्लाय केलं तर हे साईन चेंज होईल. प्लसच्या ऐवजी काय होऊन जाईल मायनस. आता मात्र मला असं म्हणता येईल की हे जे स्क्वेअरमध्ये दिसतंय हे एक्सपान्शन आहे ए मायनस बीच्या होल स्क्वेअरचं. मग ए म्हणजेच कोण A1 आणि बी म्हणजेच कोण A2. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर, सेकंड टर्मचा स्क्वेअर आणि मायनस ऑफ दोघांची ट्वाईस व्हॅल्यू. तर हे एक्सपान्शन आहे याचं. तर आता यामध्ये स्क्वेअर रूट आणि रूट काय होईल स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय होईल कॅन्सल. तर तुम्हाला हा जो फॉर्म्युला बनला हा एकदम शॉर्टमध्ये हा तुम्हाला केव्हाही वापरता येत नाही. हा अशा स्पेस वापरा इक्वेशन सी. हा अशा स्पेस वापरा जेव्हा तुम्हाला दिलेलं आहे फेअर डिफरन्स काय असतो 180 डिग्री. आता परत त्यामध्ये एक सब केस. जर A1 A2 सारखं असेल आणि ते ए असेल इथं पुट करा तर काय होईल इक्वेशन A मायनस ए तर होईल 0. मग अशा केसमध्ये तुमचा जो रिझल्ट ॲम्प्लिट्यूड कधी होता ट्वाईस ए, कधी होता √2a तर तो कधी राहील 0. पहा आपण आता काय पाहिलं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड जो आहे तो डिपेंड आहे फेज डिफरन्सवर. आणि फेज डिफरन्स कधी असतो 0 डिग्री, कधी 90 डिग्री, कधी 180 डिग्री. 0 असेल तर इक्वेशन बनतं A, 90 असेल तर इक्वेशन बनतं B आणि 180 असेल तर इक्वेशन बनतं C. आणि परत त्यामध्ये जर दोन्ही सिंपल हार्मोनिक पोर्शनचा आपण सेम पकडला ॲम्प्लिट्यूड तर अजून इक्वेशन रिड्यूस होतं, अजून इक्वेशन रिड्यूस होतं, अजून इक्वेशन रिड्यूस होतं. तर पहा आज मी तुम्हाला ऑसिलेशनच्या पार्ट एलिओमध्ये काय शिकवलं. पहा या टॉपिकवर क्वेश्चन येतो डिस्कस अनालिटिकली composition of two simple harmonic motion having same period taking place along the same path. Also derive an expression for resultant amplitude, resultant initial phase and discuss the value of resultant amplitude when phase difference is 0 degree, 90 degree and 180 degree. थोडक्यात सांगतो दोन सिंपल हार्मोनिक मोशन जर आपण एकत्र केल्या तर दिसून आलं रिझल्ट मोशन सुद्धा सिंपल हार्मोनिक मोशन आहे. तिचाही टाइम पिरियड तोच आहे, तिचाही पाथ तोच आहे. फरक पडला ॲम्प्लिट्यूडमध्ये आणि इनिशियल फेजमध्ये. जो ॲम्प्लिट्यूड होता तो होता आर. त्या आरचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला
नंतर इनिशियल फेज होता डेल्टा, त्या डेल्टाचे आपण फॉर्म्युला डिराईव्ह केला आणि सोबतच जो आर आहे रिझल्ट मोशनचा अँप्लिट्यूड तो डिपेंड आहे ऑन फेज डिफरन्स. मग फेज डिफरन्स म्हणजे दोन्ही मोशनच्या इनिशियल फेजचा डिफरन्स तो कधी 0 होऊ शकतो, कधी 90 असू शकतो, कधी 180 असू शकतो. तर या अलग अलग 3 फेज डिफरन्सच्या वेळेला आपण जो हा भला मोठा फॉर्म्युला आहे हा रिड्यूस करून एकदा मिळवला इक्वेशन ए मध्ये, एकदा बी मध्ये, एकदा सी मध्ये. तर आपण पार्ट 11 मध्ये शिकलो कंपोजिशन ऑफ 2 सिंपल हार्मोनिक मोशन. तर या पुढील टॉपिक पाहू इन द नेक्स्ट पार्ट. थँक्यू.